तर एकंदरीतच हा सत्कार सोहळा प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा ठरताना दिसून येणार आहे आणि त्यानंतर आता वळणार आहोत आपण पुढच्या बातमीकडे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे। नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर हा वाद विकोपाला गेलेला आहे। सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेसमध्ये पटोले विरुद्ध थोरात असा संघर्ष टोकाला गेल्याचं दिसून येत आहे। आता या संघर्षावर काँग्रेस श्रेष्ठी कसा तोडगा काढणार आहे हे देखील पाहावं लागेल। तर काँग्रेसचे नेते थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे। तांबे प्रकरणाचा वाद हा थेट दिल्ली हायकमांड पर्यंत जाऊन पोहोचलाय आणि याबाबत थोरातांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली। हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। तर या पत्रात नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे पाहतोय आपण। आम्ही काँग्रेसचे निष्ठावान घराणे, आमच्या निष्ठेबद्दल शंका घेण्यात आली। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जे काही राजकारण घडलं त्यानं दुःख झालेलं आहे, व्यथाही झालेली आहे। नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जो गोंधळ झाला तो गोंधळ कमी करण्याऐवजी वाढवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांकडून आणि काही काँग्रेस नेत्यांकडून झाला। माझ्या परिवाराबाबत व्यक्तिगत पातळीवरती टीका टिप्पणी झाली। माझ्याबद्दल मनात इतका राग असेल तर मी प्रदेशाध्यक्ष सोबत काम कसा करू? टोकाचे गैरसमज या सगळ्या काळामध्ये माझ्या संदर्भाने निर्माण करण्यात आले। काँग्रेसच्या विचारानंच मी आजवर राजकारण केलं आणि हाच विचार मी पुढे घेऊन जाईल असं बाळासाहेब थोरातांनी या पत्राद्वारे आपली खतखत व्यक्त करताना म्हटलंय। आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही, त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता, मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो, त्यांचे पत्र व्हायरल होत आहे, ते राजीनामा देत आहेत। मला ते दाखवा ना, मला आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा। दुर्दैवी बाब आहे, बाळासाहेब तसे एक काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत आणि त्यामुळे नेमकं याच्या मागचं कारण काय हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही आहे। पण बाळासाहेब आमचे एक सहकारी आहेत आणि संयमी नेते आहेत। नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागेल। नाही, तो राजीनामा आहे का काय आहे, पत्र आहे, हे अजून माहिती नाही आहे। त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालं नाही अजून। मी काल अध्यक्षांच्या बरोबर होतो पुण्यात, तर त्यांनाही माहिती नाही, त्यामुळं त्याच्यावर रिॲक्शन देणं काही योग्य नाही। हे टेम्पररी असतं, असं आता सगळं ठीक होईल, तर काळजी करण्याचं कारण नाही।